Good afternoon, everybody. Whether you can hear my voice? आवाज येते का? Yes or no? Yes, yes. Okay, yes. So please join fast. Due to some internet issue, I was unable to uh, join again because the net was not there. Now net is available. So please join the lecture. So today join झाले का सगळ्यांनी? बाकीचे जे 28 स्टुडंट आहेत फक्त प्लीज जॉइन द लेक्चर फास्ट. मॅम ग्रुपवर मेसेज टाका जॉईन व्हायसाठी. मी तेच टाकते आता. Okay. So now 47 students are there. So UHV चे आपण लेक्चर्स बघितलेले आहेत. UHV चे 2 टॉपिक मला वाटते आपण कव्हर केलेले आहेत. Yes or no? The second chapter it is over. हो का नाही? स्वास्थ्य आणि संयम घेतलेला आहे ना? स्वास्थ्य आणि संयम नंतर आपला चॅप्टर तो तिथं आणि प्रोग्राम टू टेक केअर ऑफ द बॉडी, नर्चरिंग ऑफ द बॉडी, प्रोटेक्शन ऑफ द बॉडी, संरक्षण, पोषण आणि सदुपयोग, राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी, हे मी स्लाइड घेतले होते आणि आपले 2 चॅप्टर तिथं एंड झालेले आहेत UHV चं. ओके, सो the third lecture we will start. Third lecture of UHV we will continue tomorrow. But before that, one more topic, one more this is there. Subject is there. That is nothing but that I am going to give the assignment for that. Okay. त्याच्यावरचे आपल्याला गेस्ट लेक्चर झालेले आहेत आणि ते सब्जेक्ट कुठला आहे तुम्हाला स्लाइड वर दिसत असेल. तो आहे सब्जेक्ट क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंग, CDT. त्याच्यावरती आपले कुठले कुठले गेस्ट लेक्चर आहेत, कुणाकुणाचे झाले सांगू शकेल का कोण? CDT वर कुणाकुणाचे लेक्चर झालेले आहेत? पवार सर.
पवार सरचे झालेले आहे, गायकवाड सरांचे झालेले आहेत, विभूते सरांचे झालेले आहेत, मिसाळ सरांचे झालेले आहेत. ओके, 4 लेक्चर आपले झालेले आहेत आणि त्यानंतर हा माझं 5वं लेक्चर असणार आहे, जे मी काही सांगणार नाहीये, फक्त तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करायचे आहे ते, आणि ते प्रत्येक असाइनमेंट मध्ये एक्सरसाइज आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, लक्षात आलेलं आहे का? त्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात येईल. आज तुमची कुठली तारीख आहे? आज 1 तारीख आहे ना? येस मॅम. आज Yes, 1 ma'am. तारीख आहे, तर मी 5 तारीख देते आहे तुम्हाला पहिले 3 असाइनमेंट सॉल्व्ह करायला. ते पहिले 3 असाइनमेंट काय सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला? तुमची क्रिएटिव्हिटी इथं, आणि तुम्ही डिझाईन करणार आहे. क्रिएटिव्हिटी तुमची इथे अप्लाय करायची आहे आणि तुम्ही ते डिझाईन करून, थिंकिंग करून ते डिझाईन करायचं आहे. ओके, मग असाइनमेंट 1 म्हणजे मग आपल्याला काय देणार आहे ते बघू शकता तुम्ही. त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आणि मग तुम्ही तुमचं त्यात तुमचं क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. So first assignment is nothing but mind mapping. So assignment number 1 is in title is nothing but mind mapping. Mind mapping हे word तुम्ही ऐकलंय का कुठं? Yes or no? No, ma'am. नाही. Okay, so what is mind mapping? See, first of all, माइंड मॅप इज अ डायग्राम. ते काय एक प्रकारचे डायग्राम आहे किंवा कोण स्केच म्हणू शकता. इज डायग्राम यूज टू युजली ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. ते काय करत आहे की तुम्हाला ते दाखवत आहे आणि ते ऑर्गनाइज करत आहे वेगवेगळे इन्फॉर्मेशन्स एकाच टॉपिक बद्दल. खरं त्याचे काहीतरी त्या टॉपिक बद्दल वेगवेगळ्याकडून इन्फॉर्मेशन्स ते ऑर्गनाइज करत आहे आणि ते डायग्रामॅटिकली तुम्हाला ते दाखवणार आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ माइंड मॅप. Okay, so mind map is hierarchical and shows relationship among the pieces as a whole. Okay, it is hierarchical. ते काय आहे की बाबा एक समजा कुठला तरी सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्ट वर तुम्हाला सब पॉइंट्स असणार आहेत आणि सब पॉइंट बद्दल माहिती असणार आहे. दॅट विल शो द इन्फॉर्मेशन अबाउट द फर्स्ट टॉपिक. दॅट इज नथिंग बट जो काय तुम्ही टॉपिक घेतलेला आहे त्याच्या रिलेटेड सब टॉपिक्स असणार आहेत आणि त्या सब टॉपिक्सला अजून ब्रांचेस असणार आहेत, त्याच्याबद्दल माहिती असणार आहे. सो ते रिलेशनशिप दाखवणार आहे अमॉंग द पीसेस ऑफ द होल. इट इज ऑफन क्रिएटेड अराउंड अ सिंगल कन्सेप्ट. एका सिंगल कन्सेप्ट वर ते काय केलेलं आहे, बेस असणार आहे आणि ड्रॉन ॲज अन इमेज इन द सेंटर ऑफ द ब्लँक पेज. मग ब्लँक पेज तुम्ही एक घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्याबद्दल माहिती पाहिजे असेल, समजा तुम्हाला माहिती पाहिजे असेल, मी एक एक्झाम्पल घेते आहे एक्झाम. ओके, मग मी सेंट्रल माझा पिक्चर काय असणार आहे, सेंट्रल पिक्चर समजा मी एक सर्कल ड्रॉ केलं आणि तिथं मी काय लिहिलेलं आहे एक्झाम. ओके, मग त्या एक्झाम या सेंट्रल पिक्चर वरती तुम्हाला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे. मग त्या एक्झाम वेगवेगळ्या प्रकारचे असतील. एक्झाम कुठली असेल, तुमची 10वीची परीक्षा असेल, 12वीची परीक्षा असेल किंवा तुमचा फायनल इयर एक्झाम असेल बीईची, किंवा तुमची काय आहे गव्हर्नमेंट एक्झाम असेल, किंवा बाकीचे कुठले एक्झाम्स एमपीएससी एक्झाम असेल किंवा बाकीच्या कुठल्याही एक्झाम्स, ते तुम्हाला काय तिथं तुम्हाला एरो ड्रॉ करून तुम्ही ते हायलाइट करायचं आहे. ओके, आणि नंतर त्या पर्टिक्युलर एक्झामला समजा एकाने तुमची 10वीची एक्झाम असेल तर 10वीच्या एक्झामला टायमिंग काय असेल, तुम्ही असं काय पण देऊ शकता तुमच्या ब्रांचेसमध्ये. सो वेन इट इज कंडक्टेड इन द मंथ ऑफ विच मंथ, आफ्टर दॅट व्हॉट इज अ सब्जेक्ट दॅट यू कॅन गिव्ह. सो म्हणजे काय आहे की ड्रॉन ॲज अन इमेज इन द सेंटर ऑफ द ब्लँक पेज. कुठलीही तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टची जर माहिती पाहिजे असेल तर त्याचं एक काय असणार आहे, इमेज एक सेंटरला असणार आहे ब्लँक पेजच्या, आणि टू विच असोसिएटेड रिप्रेझेंटेशन ऑफ द आयडियाज सच एज इमेजेस, वर्ड अँड पार्ट ऑफ द वर्ड आर ॲडेड. लक्षात येते का? आता तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल. मी एक एक्झाम्पल सांगितलेले एक्झाम, अजून आपण 2 एक्झाम्पल बघणार आहे, मग तुम्हाला मी एक्सरसाइज सांगणार आहे. म्हणजे माइंड मॅपिंग आपण काय म्हणू शकतो आहे की एक डायग्राम आहे, ती फक्त काय करते आहे, तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करते आहे की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन ऑर्गनाइज करून देणार आहे. ओके, आणि ते तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑर्गनाइज करून देणार आहे म्हणजेच काय आहे, ते एक प्रकारची रिलेशनशिप दाखवणार आहे त्या मेन डायग्रामशी, आणि जे काही त्याचे सब ब्रांचेस असतील त्याच्याशी ते रिलेशनशिप दाखवणार आहे. नंतर इट शुड बी वॉट एव्हर द मेन टॉपिक विल बी देअर, इट विल बी ॲट द सेंटर ऑफ द ब्लँक पेज अँड सब टॉपिक्स विल बी अराउंड दॅट मेन सेंटर. सेंटर ऑफ द ब्लँक पेजलाच तुम्ही एकाने ॲरो करून त्याचे सब टॉपिक्स असतील किंवा त्याचे काय पॉइंट्स असतील ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता.
You can use colors, you can use images, you can write words, keywords, highlight it. Okay, so that will be nothing but it will be the mind map. मेजर आयडियाज आर कनेक्टेड डायरेक्टली टू द सेंट्रल कन्सेप्ट. म्हणजे जे काय तुमच्या मेजर आयडियाज असतील ज्या रिलेटेड टू दॅट टॉपिक, ज्या काय आयडिया असतील, आता मी एक्झाम घेतलेला आहे तर एक्झामच्या रिलेटेड माझे काय आहेत, कुठले कुठले एक्झाम्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली त्या सेंट्रल ऑब्जेक्टला किंवा सेंट्रल पार्टला कनेक्ट करू शकता. आणि अदर आयडियाज ब्रांच आउट ऑफ दोज मेजर आयडियाज. मग तुम्ही ज्या अदर्स आयडिया असतील, जर बाबा 12वीची एक्झाम असेल तर 12वीच्या एक्झामला दुसरे कुठले पॉइंट्स असतील, म्हणजे ती कधी होती आहे, त्याचं टायमिंग काय असतं, किंवा त्याला किती स्टुडंट्स बसतात, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही तिथे काय आहे ते ब्रांचेसनी सांगू शकतो, ब्रांच आउट करू शकता. तुम्ही एरो करून तुम्ही ते ब्रांच आउट करू शकता तिथं. So mind map is a tool for the brain that captures the thinking that goes on inside your head. Mind map help you to think, collect knowledge, remember and create ideas. Most likely it will make you a better thinker. मग हे काय होतं आहे माइंड मॅपनी, एक प्रकारचं आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी एक संधी मिळते आहे. कुठलंही तुम्हाला काय पण एक्सप्लेन करायचं असेल, कुठलंही पॉइंट एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही इमेज थ्रू, माइंड मॅप थ्रू तुम्ही ते चांगल्या प्रकारे दुसऱ्या ऑडियन्सला एक्सप्रेस करू शकता. जर इमेजेस असतील तर ते तुमचं क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे डिझाईन्स पण तिथे एकाने बिल्डअप करून तुम्ही ते चांगल्या प्रकारे ऑडियन्सला पटवून देऊ शकता. ओके, म्हणजेच काय आहेत, थिंकिंग तुमच्यामध्ये ती डेव्हलप होती आहे. तुम्ही कलेक्ट करता आहात आयडियाज वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्हाला त्यातनं नॉलेज मिळतं आहे. तुम्ही रिमेंबर करू शकता कारण की त्यामध्ये इमेजेस असतील आणि इमेजेस चांगल्या प्रकारे तुमच्या मनामध्ये ते तुम्ही जतन करू शकता. तुमच्या रिमेंबर चांगल्या प्रकारे राहत आहेत. जसं तुम्ही वाचता आहात त्यापेक्षा जर इमेज असेल ते इमेजेस तुमच्या मनामध्ये जास्त वेळ राहू शकते आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयडियाज क्रिएट करू शकता. सो इट विल मेक यू बेटर थिंकर. इट विल मेक यू व्हॉट बेटर थिंकर. मग रूल्स काय आहेत जेव्हा तुम्ही माइंड मॅपिंग कुठल्याही सब्जेक्ट वरती करणार आहात तर रूल्स काय आहेत बघा. सो कुठलंही तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टचं जर माइंड मॅपिंग करायचं असेल तर तो जो सब्जेक्ट असेल ऑलवेज यूज अ सेंट्रल इमेज फॉर दॅट. ओके, सो जो काय सब्जेक्ट असेल त्याला तुम्ही सेंट्रल इमेज, ब्लँक पेजच्या सेंट्रल इमेज घ्या आणि बाकीचे जे इमेज आहेत ते तुम्हाला कनेक्ट करू शकता. त्या सेंट्रल इमेजला तुम्ही कनेक्ट करू शकता. सो पुट वन मेन टॉपिक ऑन इच ब्रांच. प्रत्येक ब्रांचला तुम्ही वेगवेगळे टॉपिक सांगू शकता आहात. एक मेन जो हा मुद्दा आहे तो तुमचा सेंट्रलला असायला पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड जे काय बाकीचे मुद्दे असतील ते तुम्ही ब्रांचमध्ये सांगू शकता आणि ब्रांचला पुन्हा तुम्ही सब ब्रांच मध्ये काय पण एक्सप्लेन करू शकता. मग तिथे तुम्ही कलर्स पण जॉईन करू शकता, तुम्ही कीवर्ड्स पण हायलाइट करू शकता, वर्ड्स तुम्ही क्लिअरली लिहायला पाहिजे आहेत, स्पेसेस जिथं पाहिजे आहे तिथे तुम्ही देऊ शकता आहात. हे झाले तुमचे रूल्स ऑफ माइंड मॅपिंग. आता जर तुम्ही माइंड मॅपिंगचा एक एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आता मी एक एक्झाम्पल सांगते आहे माइंड मॅपिंगचं, की मला माइंड मॅपिंग करायचं आहे कशावर, माझं सब्जेक्ट काय आहे, कॉफी. So this is my subject and my example is nothing but do the mind mapping on what, that is coffee. So coffee will be my what, the image I have used, the image of the coffee and I have written the word that is coffee. So this will be the central image. कारण की ह्याच्यावर बेस मला काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे आणि ती मला सांगायची आहे, प्रेझेंट करायची आहे. मग कॉफीचे काय आहे हा तुमचा सेंट्रल इमेज झालेला आहे. तिथे मी कॉफीचे पिक्चर्स पण टाकलेले आहेत. ओके, आणि तिथे वर्ड पण मी लिहिलेले आहे कॉफी. आता कॉफीच्या रिलेटेड काय आहे मी ते पॉइंट्स हायलाइट करणार आहे. मग कुठल्या हायलाइट्स पॉइंट आहे बाबा, कॉफी कुठं मिळते आहे, पहिलं पार्ट काय येतो आहे, कॅफेमध्ये मिळते आहे. कॅफेमध्ये नॉर्मली तुम्ही काय करता आहात, कॉफी काय करता आहात, पिता आहात. मग पिक्चर मी घेतलेला आहे आणि तिथे मी त्या पिक्चरला मी सांगितलेलं आहे, काय दाखवलेलं आहे, वन लेडी इज सिटिंग अँड शी इज ड्रिंकिंग द कॉफी. ओके, इट मे बी ॲट ऑफिस, इट मे बी ॲट कॅफे और इट मे बी ॲट स्ट्रीट साइड और इट मे बी कॅज्युअल सिट डाऊन और स्टँडिंग. ओके, मग ते मी तिथं लिहिलेलं आहे, तिथं ब्रांचिंग केलेलं आहे. मी पहिल्या ज्या पिक्चरला आला आहे तिथं मी सब टॉपिक माझं सांगितलेलं आहे. सब टॉपिक माझ्या पहिल्या पिक्चरचं काय आहे, कॅफे आहे. ओके, त्यामध्ये पुन्हा मी तिथं इमेज टाकलेलं आहे लेडीचं, ती कॉफी पित आहे आणि पुन्हा तिथं ब्रांच आउट केलेलं आहे.
मग कॉफी पिऊन तुम्ही कुठं बसता आहात, स्ट्रीट साईडला उभं राहून पिता आहात, फॉर्मल पिता आहात, कॅज्युअल सिट डाऊन करून पिता आहात, कॅज्युअल स्टँडिंग न पिता आहात, हे तुम्ही सांगितलेलं आहे. तसंच हा झाला एक पार्ट. अजून मी कॉफीचे काय सांगितले, युजेस सांगितलेले आहेत. मग इथं मी हायलाइट केलेलं आहे, एक ब्रांच काढलेले तिथनं, व्हॉट इज द युजेस. सो युजेस साठी मग मी एक चित्र टाकलेलं आहे, कॉफीचे काय काय युजेस आहे, कॉफी दाखवलेली इथे कप मध्ये, आणि मग तिथं सांगितलेले आहे व्हॉट आर द युजेस. सो मेन यूज इज नथिंग बट नॉर्मली वी आर युजिंग फॉर व्हॉट, ड्रिंकिंग. नसतं जो यूज, दुसरं यूज काय आहे, फर्टिलायझर. इट कॅन बी यूज ॲज अ फर्टिलायझर ऑल्सो. इट कॅन बी यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड अँड इट कॅन बी यूज ॲज अ परफ्यूम ऑल्सो. ओके, कुठं फर्टिलायझर म्हणून पण ऍक्ट होत आहेत, इन्सेक्टिसाइड पण यूज ऍक्ट होतात, आणि परफ्यूम म्हणून पण काहीतरी सेंट असतो आहे, तो पण तुम्ही आहे का नाही ते यूज करू शकता. सो दिस विल बी द युजेस. द थर्ड पार्ट विल बी नथिंग बट वेअर इट इज ग्रोन किंवा ग्रोईंग. सो कॉफी बीन्स पासून ते काय आहे, तयार होत आहे तुमची कॉफी. नंतर नेक्स्ट पार्ट विल बी नथिंग बट पॅकिंग. पॅकिंग कसं होत आहे, जॉग्रफी, होम ब्र्यूज कॉफी फॉर बिझनेस. मग तसं ते पॅकिंग सांगितलेलं आहे, 3 प्रकारचे पॅकिंग्स आहेत. ओके, मग हे झालं तुमचं काय आहे, माइंड मॅपिंग. आणि फ्रॉम दिस माइंड मॅपिंग, इफ यू वॉन्ट टू what describe about the coffee to the audience, you can describe through this what mind mapping. You can state this is my mind mapping on coffee subject, and what are my branches, that is subtopics, uses, cafe, packing and growing, and again what will be the my subtopics, and each subtopic you can describe in detail. So that will be the mind mapping. मग तुम्हाला काय करायचं आहे की हा एक सब्जेक्ट दिलेला होता मी कॉफीचा, आणि तुम्ही ते काय आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे इमेज घेतलेली आहे, चांगल्या नीट अक्षरात लिहिलेलं आहे. दुसरी एक इमेज घेतलेली आहे, इथे वेगवेगळे कलर्स यूज केलेले आहेत हायलाइट करायला, आणि जे काय तुमचे हायलाइटेड आहेत ते नीट बघा. प्रेझेंटेशन शुड बी नाईस. ओके, सो दिस विल बी द माइंड मॅपिंग ऑफ व्हॉट, कॉफी. लक्षात येते का आता तुम्हाला माइंड मॅपिंग काय आहे? येस मॅम. ओके, हे झालं एक एक्झाम्पल माइंड मॅपिंग ऑन कॉफी. अजून एक एक्झाम्पल मी घेऊ शकते आहे, दॅट इज माइंड मॅपिंग ऑन गेटिंग अ जॉब. गेट अ जॉब हे आता दुसऱ्या प्रकारचं माइंड मॅपिंग दिले. ओनली इट विल शो द एरो, देर आर नॉट इमेजेस. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस सांगितले होते, दुसऱ्या इमेजेस मध्ये काय आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये गेट अ जॉब मध्ये डायरेक्टली एरोनी त्यांनी काय सांगितलेलं आहे, वाय यू वॉन्ट जॉब और गेटिंग अ जॉब. मग तुम्ही जॉब कसा घेता आहात, तुम्हाला जॉब कसा मिळतो आहे. मग फर्स्ट इज नथिंग बट इंटरव्ह्यू, यू हॅव टू फेस द इंटरव्ह्यू. ओके, मग गेटिंग अ जॉब साठी तुम्ही पहिलं काय करायला पाहिजे आहे, रिसर्च करायला पाहिजे. रिसर्च म्हणजेच काय आहे, तुम्हाला जॉब कुठं कुठं मिळत आहे ते नेटवर सर्च करायला पाहिजे आहे. मग जॉब काहीतरी साइट्स असतात ते बघायला पाहिजे आहे. मग इथं तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही रिसर्च करायला पाहिजे नेटवरती आणि इंटरनेटवरती आणि जॉब बोर्डवरती, तर मग तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यासाठी इंटरव्ह्यू द्यायचे आहे. ओके, मग कुठल्या पोस्ट वरती पाहिजे आहे, एज्युकेशन सेंटर कुठले कुठले आहेत त्यासाठी, मग हेल्प ऑन पोस्ट. तसंच कुठल्या लोकेशनला पाहिजे आहे, म्हणजे लोकेशन तुम्ही बघणार आहात की बाबा आता मी पंढरपूरचं जर असेल तर मला लोकेशन काय, पंढरपूर चांगलं आहे, कारण की का, माझ्या फॅमिलीसाठी चांगलं असणार आहे ते. कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय असणार आहे ते चांगलं होणार आहे माझ्यासाठी. जर मी बाहेर कुठे तर बघितलं तर तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त येणार आहे, पैसे जास्त खर्च होणार आहे, कारण की तिथं मला पुन्हा वेगळी रूम घ्यायला लागेल, वेगळं हे. जर पंढरपूरमध्ये जॉब मिळाला तर माझं आपोआप घर असणार आहे स्वतःचं, त्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय असणार आहे, कमी असणार आहे. सो लोकेशन विल बी देअर. नेक्स्ट इज नथिंग बट व्हॉट विल बी आफ्टर गेटिंग द जॉब, व्हॉट विल बी द सॅलरी, सॅलरी निगोशिएशन. ओके, मग ते डॉलर मध्ये काय आहे किंवा तुमचे जे काय रुपीज मध्ये असेल. नंतर विच फील्ड यू वॉन्ट जॉब, व्हॉट विल बी द फील्ड. ओके, मग नेटवर्क काय काय यूज करता आहे तुम्ही जॉब घेण्यासाठी, कोणाची हेल्प घेता आहात. ओके, ते मग तुम्ही घेऊ शकता आहात. आणि जॉब घेण्यासाठी तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, कोणची ट्रेड आहे, सर्टिफिकेशन तुमच्याकडे काय काय आहे. आणि जॉब तुम्हाला मिळवण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही काय आहे, रिझ्यूम तयार करायला पाहिजे, मगच तुम्ही इंटरव्ह्यू फेस करणार आहात. सो दिस आर नथिंग बट, फर्स्ट मेन पार्ट विल बी नथिंग बट व्हॉट, सेंट्रल इमेज काय आहे, गेट अ जॉब. आणि नंतर तुमचे हे सब पॉइंट्स आलेले आहेत, दॅट इज इंटरव्ह्यू, रिझ्यूम प्रिपरेशन, रिसर्च त्या जॉब बद्दल, एज्युकेशन तुमचं काय काय झालेलं आहे, नेटवर्क तुम्ही कुठले कुठले यूज केलेले आहे, विच फील्ड यू वॉन्ट, विच लोकेशन यू वॉन्ट, what will be the salary after getting the job. So this will be the sub point, this will be your branches for that. And again, which post, what will be the education,
लोकेशन, फॅमिली, कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे तुमचे सब ब्रांच झालेले आहे. हे झालं आहे माइंड मॅपिंग कशासाठी? फॉर गेटिंग अ जॉब. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. मग अशा प्रकारे हे तुमचं फर्स्ट असाइनमेंट असणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. माइंड मॅपिंग ऑन व्हॉट, दॅट इज कॉफी, अँड सेकंड माइंड मॅपिंग ऑन गेटिंग अ जॉब, गेट अ जॉब. ओके. मग तशाच प्रकारे तुम्हाला मी आता एक्सरसाइज देणार आहे. एक्सरसाइज फॉर स्टुडंट. What will be the exercise for student? Question 1 will be draw a mind map for your branch. You are interested branch. You are interested engineering branch. ते पण तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जे काय पाहिजे ते. Your branch किंवा you are interested branch. मग तुम्ही सेंट्रल टॉपिक तुमचा काय असणार आहे? सेंट्रल टॉपिक काय असणार आहे तुमचा? ब्रांच नेम. ब्रांच नेम असणार आहे का? My branch. का युअर ब्रांच किंवा तुम्ही म्हणू शकता युअर इंटरेस्टेड ब्रांच. ओके. युअर इंटरेस्टेड ब्रांच तुम्ही हा सेंट्रल टॉपिक घ्या. मग त्यानंतर तुमचे सब टॉपिक कुठले कुठले ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये ते तुमचे सब टॉपिक असणार आहेत. आलं का लक्षात? कुठले कुठले ब्रांचेस आहेत? ब्रांचेस कुठले कुठले आहेत? सिव्हिल. ओके. सो Mechanical. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, computer science. So all this will be your subtopics. मग सबटॉपिकच्या And all रिलेटेड branch should be mentioned there. म्हणजे तुम्हाला जेवढे माहिती आहेत तुम्ही त्यातले तुम्ही एकाने लिहू शकता. Okay. तुम्ही सगळे जर केले तर ठीकच आहे. आता आपल्या इथं स्वेरीमध्ये किती ब्रांचेस आहेत तेवढे जरी घेतले तरी चालेल. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा माहित असतील तर तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता. हे पोरे हेडफोन दे मला. ओके. आफ्टर द सब टॉपिक आता जर तुम्ही सिव्हिल घेतलं तर सिव्हिल मध्ये पण अजून काय आहेत? ब्रांचेस असतात. वॉटर इंजिनिअरिंग, नंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. लक्षात येते का? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. मग प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही सब टॉपिक्स काय काय आहेत ते तुम्ही इथं हायलाइट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही माइंड मॅप बनवू शकता. फक्त तुम्ही इमेजेस वेगवेगळे घ्या, कलरिंग करा, नीट प्रकारे तुमचं स्मार्ट वर्क दिसायला पाहिजे मला. आणि त्या प्रकारे कुठलं चांगलं माइंड मॅपिंग झालेलं आहे मी ते निवडणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. And that during the lecture I am going to show it how that girl or boy had prepared that mind mapping for your interested branch. मग तुम्ही इथे लिहू शकता your interested branch. ओके. तसंच तुम्ही माइंड मॅप कशासाठी करायचा आहे? युअर इंटरेस्टिंग सब्जेक्ट. युअर इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मग सब्जेक्ट तुमचे कुठले पण असेल, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, नंतर ग्राफिक्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जे काही तुमचे सब्जेक्ट्स असतील मग त्यामध्ये पुन्हा सब टॉपिक्स असू शकणार आहेत. जर तुम्ही केमिस्ट्री घेतलं तर त्यामध्ये तुमचं वॉटर टॉपिक येणार आहे किंवा दुसरे कुठले पण टॉपिक्स असतील. इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तर त्यामध्ये पुन्हा काय येणार आहेत? तुमचे सब टॉपिक्स येणार आहेत. ओके. नंतर इलेक्ट्रिकल घेतलं तर इलेक्ट्रिक मध्ये सब टॉपिक्स येणार आहेत. ते तुम्ही मेन्शन करू शकता. AC circuit, DC circuit, all this will be the subtopics. So you can prepare the mind mapping. The 2 exercises are given. Whether you can prepare it, yes or no? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. आलं ना सगळ्यांच्या लक्षात? काय डाऊट आहे का? डाऊट आहे का? विशाल कुलकर्णी, यश रेपाळ आहेत का? डाऊट आहे का काय? समजलंय का तुम्हाला माइंड मॅपिंग कसं करायचं आहे ते? ओके. लवटे निलेश. येस मॅम. कळालंय का माइंड मॅपिंग कसं करायचंय? येस मॅम.
Megha, Yes, ma'am. okay. Sharayu, Sharayu, मॅम जर इंटरेस्टिंग ब्रांच सपोज ENT ची घेतली तर मग बाकी ठिकाणी सिव्हिल मेकॅनिकल कसं घेणार ना सब टॉपिक्स मध्ये. तसं नाही. युअर ब्रांच तुम्ही काय करा म्हणून सांगते आहे. युअर ब्रांच ऐवजी तुम्ही काय करा आहात, नुसतं ब्रांच नेम टाका. इंजिनिअरिंग ब्रांच नेम. लक्षात आलं का? मग इंजिनिअरिंग ब्रांच नेम आपले वेगवेगळे असतील ना. इंटरेस्टेड ब्रांच टाकू नका पहिला. आता युअर ब्रांच नेम फक्त किंवा ब्रांच नेम टाका. मग ब्रांच नेमला तुमचे इंजिनिअरिंग ब्रांच नेम 5 किंवा 6 असतील ना. मग पहिले इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, नंतर काय आहे कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल, मेकॅनिकल हे येत आहेत सगळे. आलं लक्षात? आणि त्याला मग पुन्हा सब टॉपिक द्या. ओके. युअर ब्रांच ऐवजी तुम्ही काय लिहा इथं, इंजिनिअरिंग ब्रांच. ओके विथ दिस. आलं का लक्षात? तुम्ही तिथे चेंजेस करू शकता. तुम्ही आता म्हणताय माझं इंटरेस्टेड ब्रांच CSS असेल तर तुम्ही तिथे चेंजेस करू शकता. तुम्ही फक्त ब्रांच नेम लिहा. इंटरेस्टिंग सब्जेक्टला फक्त सब्जेक्ट नेम लिहिलं तरी चालेल. सब्जेक्ट नेम आणि वेगवेगळे सब्जेक्ट लिहा इंजिनिअरिंगचे. ओके. ओके आलं का लक्षात? So this is the first exercise for student, that is nothing but assignment 1. So I will give the time. मॅम कार्ड शीट वर तयार करायचं हा, नाही. तुम्ही कार्ड शीट वर तयार करू शकता. एक चांगला जाड कागद घ्या, व्हाईट पेपर, आणि त्याच्यावर Okay, नीट तुमचा ma'am. अक्षर, तुमचे इमेजेस घ्या वेगवेगळे, आणि तुम्ही कट करू शकता. पाहिजे असेल तर इमेजेस त्याचे प्रिंट आउट काढून ते कट करून नीट तुम्ही एकाने ते चिकटवा, आणि किंवा स्केच पेननी पण तुम्ही एकाने कलरिंग करू शकता आहात. प्रेझेंटेशन शुड बी नाईस बिकॉज फॉर बेस्ट whatever the mind mapping, whatever the topic is there, त्याचे जे प्रेझेंटेशन चांगलं असणार आहे ते सिलेक्ट होणार आहे. What should be the ideal size of card sheet? नॉर्मली आपली जी काय A4 साईज असते ना ती आपली प्रिंटआउटची, किंवा ते मोठी जी तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता. तसं काही नाही. एवढी पण मोठी घेऊ नका की तुम्हाला त्याचे सगळं ऐकाने हे व्हायला पाहिजे. जस्ट A4 साईज. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay. So that is the first exercise, mind map on engineering branches and subject. Now the second exercise that I will share the screen. ही वहीत लिहायची आहे का पीपीटी तयार करायची आहे? पीपीटी तयार करायची नाहीत आपल्याला. तुम्ही पेंट वरून पण करू शकता. पुन्हा प्रिंट आउट काढावं लागेल तुम्हाला. पेंट वरती पण तुम्ही करू शकता युजिंग व्हेरियस बॉक्सेस. तुम्ही पेंट वर वेगवेगळे कलर यूज करून, जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा पीसी असतील तर तुम्ही पेंट मध्ये करून त्याचं प्रिंट आउट घेऊ शकता. कारण तिथं कलर प्रिंटिंग येणार आहे का ते माहित नाही. त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तुम्हाला एकाने व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप ते आपण डिसाइड करूया कधी पाठवायचा आहे. तारीख तर मी 5 तारीख सांगितलेली आहे. फक्त हे वहीत लिहायचं नाही, आपल्याला कार्ड शीट वर पेपरवर करायचं आहे. चांगल्या जाड कागदा व्हाईट शीट वर करायचं आहे. मला क्वेश्चनिंग केलं होतं म्हणून मी आन्सर सांगते आहे. वहीत लिहायचं नाही, आपल्याला कार्ड शीट वर हे तयार करायचं आहे माइंड मॅपिंग. लिहायचं काय नाहीये आपल्याला, बघा लिहायचं काहीच नाहीये, फक्त ड्रॉ करायचा आणि जे काय पॉइंट आहेत ते फक्त लिहायचे आहेत, हायलाइट करायचे. रायटिंग शुड बी नॉट मोर. Whatever the images, boxes you are going to write, and in that you have some words you are going to write.
दिसतेय का आता तुम्हाला स्लाइड कुठली दिसते? असाइनमेंट नंबर 2 दिसते का? नाही मॅम. नाही हो, दिसत ma'am. का? आता दिसते का? Assignment 2. Okay. Yes, ma'am. So next assignment is nothing but empathy mapping. एम्पॅथी मॅपिंग म्हणजेच काय बघा इथं. एम्पॅथी म्हणजे नक्की काय आहे? एम्पॅथी म्हणजे माहितीये का तुम्हाला? काय त्याचा डेफिनेशन? Empathy is nothing but what? Ability to identify and understand another person, situation and feel. दुसऱ्यांबद्दल त्याची सिच्युएशन्स आणि त्याच्या फिलिंग्स काय आहे हे आयडेंटिफाय करणे किंवा समजून घेणे आणि त्याची जी ॲबिलिटी आहे ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणता आहेत की ॲबिलिटी म्हणजेच काय? एम्पॅथी झालेली आहे. सो व्हॉट इज एम्पॅथी? इट इज द ॲबिलिटी or capability to identify and understand another person's situation and feeling. दुसऱ्या पर्सनची सिच्युएशन आणि फिलिंग समजून घेणे आणि आयडेंटिफाय करणे ही जी कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटी असती आहे त्याला आपण काय म्हणतो आहे? एम्पॅथी म्हणतो आहोत. त्यालाच आपण काय आहे म्हणू शकतो आहे? वॉकिंग इन समवन एल्स शूज. वॉकिंग इन समवन एल्स शूज एक वाक्य प्रकार झालेला आहे. ओके, इंग्लिश मध्ये. Empathy is a core skill for designer because it allows them to identify with user and adopt their perspective. हे कुठे यूज केलेलं जातं आहे? जिथे आपल्याला मार्केटिंग करायचं असेल तर तिथे आहे का नाही काय करता आहेत? युजरच्या काय आहेत अपेक्षा ते समजून घेणं आणि त्यांच्या सिच्युएशन्स आणि फिलिंग्स काय आहेत प्रोडक्ट बद्दल ते जर डिझायनरला किंवा जे मार्केटिंग करणारे आहेत त्यांना जर ती ॲबिलिटी असेल तर तुमचा तो प्रोडक्ट काय आहे नीट प्रकारे विकला जाईल. ओके, सो दॅट इज नथिंग बट एम्पॅथी. मग ते डिझायनरला किंवा जे काय मार्केटिंग करतायत त्यांना ती ॲबिलिटी असायला पाहिजे आहे. दॅट ॲबिलिटी इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? एम्पॅथी. And already this empathy map, it is nothing but it is used in the you can say in the software company where or you can say it is used to know about the user, what a product team knows about the user. This will help product team build a broader understanding of the why aspect behind user needs and what. युजरच्या नीड्स काय आहेत आणि वॉन्ट्स काय आहेत हे काय करता आहे प्रोडक्टची जी टीम विकती आहे ते समजून घेत आहे युजरच्या नीड्स काय आहेत वॉन्ट्स काय आहेत आणि त्याप्रमाणे समजून सांगता आहे. प्रोडक्टचे जे विकणारे आहेत ते समजून सांगता आहे युजरला आणि ते पटवून घेतात. That is nothing but it is called as what? Empathy. That ability is nothing but it is called as empathy. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला की त्या एम्पॅथी मॅप मध्ये काय काय असते ते बघा. हे झालं तुमचं एक एम्पॅथी मॅप. एका पर्सन बद्दल काय आहे तुमच्या मनामध्ये दॅट इज नथिंग बट व्हॉट इट सेज. नंतर दुसरं काय आहे? थिंक काय आहे, विचार काय आहे त्या पर्सन बद्दल. नंतर फील काय आहे आणि डू काय आहे. मग हे 4 प्रकार आपल्याला काय आहे त्या एम्पॅथी मॅपवर काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. मग आता पहिली गोष्ट काय आहे? से. से म्हणजेच काय आहे? व्हॉट द युजर सेज अबाउट द प्रोडक्ट. युजरला त्या प्रोडक्ट बद्दल काय म्हणायचं आहे. दॅट इज नथिंग बट यू आर गोइंग टू राईट हिअर व्हॉट इट सेज. Ideally, this section contains real quotes from the user recorded during the interviews or the user testing sections. ओके, जेव्हा एकाने इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा एकाने आपण मार्केटिंग युजर प्रोडक्ट टीम जेव्हा मार्केटिंग करत असतील युजरला त्या प्रोडक्ट बद्दल काय सांगायचं आहे ते म्हणजेच काय आहे? से आहे. नंतर थिंक म्हणजेच काय आहे? व्हॉट इज युजर थिंकिंग अबाउट व्हेन इंटरॅक्टिंग विथ द प्रोडक्ट. आणि जेव्हा ते प्रोडक्ट हाताळतो आहे ते त्यावेळेस युजरला काय वाटतं आहे त्या प्रोडक्ट बद्दल. दॅट इज नथिंग बट what it's come, it is thinking. What occupies the user thought? What matter to the user? When it is interacting with the product,
व्हॉट मॅटर टू द युजर, युजरच्या थॉट्स काय आहे, थिंकिंग काय आहे, दॅट इज नथिंग बट द सेकंड पार्ट, नथिंग बट थिंक. नथिंग थर्ड पार्ट इज नथिंग बट फील, की जेव्हा त्यांनी यूज केलेला आहे दिस सेक्शन कंटेन इन्फॉर्मेशन अबाउट द युजर इमोशनल स्टेट, what worries the user, what does the user get excited about, how does the user feel about the experience. जेव्हा ते प्रोडक्ट यूज केलेला आहे तेव्हा त्याचे एक्सपिरियन्सेस काय आहेत, दॅट इज नथिंग बट फील. आणि डू, व्हॉट ऍक्शन डज द युजर टेक, जर ते कसं वाटलं आहे, काय वाटलं आहे, त्यानंतर युजरनी काय ऍक्शन घेतलेले आहेत, आणि व्हॉट ऍक्शन अँड बिहेवियर डिड यू नोटीस, आणि ते नोटीस केलेलं आहे का, त्याच्या ऍक्शन अँड बिहेवियर मध्ये काय परिणाम झालेला आहे, दॅट इज नथिंग बट डू. मग एम्पॅथी मध्ये हे 4 शिक्षण येत आहेत, से, थिंक, फील अँड डू. ओके, मग हे पीपीटी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता एक एक्झाम्पल घेते आहे. एम्पॅथी मॅप ऑन उत्तम अनुसे सर. अनुसे सर असतील, अनुसे सर एक फॅकल्टी मेंबर आहे त्या स्वेरीचे, आणि दुसऱ्या एका सरांनी, that is nothing but one more staff member is there, that is nothing but Junre sir. So he has done an empathy map on which sir, that is Uttam Anuse sir. मग त्यांनी एक एम्पॅथी मॅप तयार केलेला आहे, उत्तम अनुसे सर वर केलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे एम्पॅथी मॅप मध्ये 4 पार्ट्स असतात. मधला जो पार्ट आहे तो काय आहे, कुणावर तुम्ही एम्पॅथी मॅप केलेला आहे, कुणावर केलेला आहे, उत्तम अनुसे सर. उत्तम अनुसे सर वर. कोण बोलता आहे नक्की, मला आवाज म्यूट करा कुणीतरी, आवाज तुमचा आवाज सगळं यायला लागला. ओके, सो एम्पॅथी मॅप इज ऑन व्हॉट, उत्तम अनुसे सर. नंतर पहिला जर आपण बघितलेला असेल तर पहिला जो हा लेफ्ट पार्टचा आहे, काय आहे, जुंजळे सरांना उत्तम अनुसे सरांबद्दल काय करायचं आहे, से करायचं आहे. से म्हणजेच काय, व्हॉट द युजर सेज अबाउट द प्रोडक्ट, म्हणजे जुंजळे सरांना उत्तम अनुसे सरांबद्दल काय वाटतं आहे, तर तो काय सांगतायत, जुंजळे सर काय सांगतायत उत्तम अनुसे सरांबद्दल, इमोशन नीड टू बी कंट्रोल. उत्तम अनुसे सरांचे जे काही इमोशन्स असतील ते कंट्रोल करायला शिकायला पाहिजे आहे. इमोशन नीड टू बी कंट्रोल. दिस इज नथिंग बट द से ऑफ जुंजळे सर अबाउट अनुसे सर. ओके, आफ्टर द से व्हॉट इज द सेकंड पार्ट, काय आहे सेकंड पार्ट, थिंक. व्हॉट इज द सेकंड पार्ट, दॅट इज नथिंग बट थिंक. मग जेव्हा जुंजळे सरांनी सांगितलेलं आहे उत्तम अनुसे सरांना की तुमचे इमोशन्स तुम्ही काय आहेत कंट्रोल मध्ये आणायची गरज आहे, मग अनुसे सर काय करतायत, आय एम थिंकिंग अबाउट कंट्रोलिंग द इमोशन. त्यांनी मला सांगितलेलं आहे की जुंजळे सर म्हणतायत की इमोशन नीड टू बी कंट्रोल. सो उत्तम अनुसे सर इज व्हॉट, he is thinking how to control the emotions, how to control the emotion, because someone is saying that emotion need to be controlled regarding him. So now he is going to think how to control the emotion. So that is the second thing part. So now the third part, what is the third part, feel. So what is the third part now, so after thinking, now he feels that when I think about it, seems I am unable to do it. मी प्रयत्न करतायत ते अनुसे सर इमोशन त्यांचा कंट्रोल करण्यासाठी. ओके, जे इमोशनल आहेत ते इमोशन कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करता आहेत. मग ते खरं काय आहे, ही इज अनेबल टू डू इट. सो व्हॉट इज ही इज फिलिंग, जे काय त्याचं थिंकिंग असेल, इमोशन नीड टू बी कंट्रोल, ते करण्याचा प्रयत्न करतायत, बट ही इज फीलिंग दॅट ही कांट डू इट, ही कांट कंट्रोल द इमोशन्स. त्यांच्या ज्या त्या फिलिंग्स आहेत की इमोशन करायचे त्यांना कंट्रोल, खरं त्या ही इज अनेबल टू डू इट, त्याच्या त्या फिलिंग्स आहेत सरांच्या. ओके, मग नंतर पार्ट काय येतो आहे आमचा डू. मग डू चा पार्ट काय सांगता आहे, टू कंट्रोल द इमोशन आय एम डुईंग सम ब्रीदिंग टेक्निक्स. मग ते करण्यासाठी, ते अनेबल आहेत करण्यासाठी, मग काय करणार आहे तुम्ही, एक वेगळा विचार
एक वेगळ्या ऐकाने थिंकिंग करणार, वेगळ्या ऐकाने करणार आहे, ते अनेबल करतायत कंट्रोल इमोशन करण्यासाठी. मग ते आता दुसऱ्या पर्याय निवडतायत आणि त्याप्रमाणे ते काय करतायत, डुईंग करतायत, डज करतायत. सो व्हॉट ही इज डुईंग नाव, टू कंट्रोल द इमोशन आय एम डुईंग सम ब्रीथिंग एक्सरसाइज. ब्रीथिंग टेक्निक्स यूज करता आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्या त्या इमोशन्स काय करता आहेत, कंट्रोल करू शकणार आहे. सो दिस इज नथिंग बट से, थिंक, फील अँड डज रिगार्डिंग व्हॉट, एम्पॅथी मॅप ऑन उत्तम अनुसे सर. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. So now the second example. Empathy map on order the coffee by mobile phone app. Okay. एक कोणतरी आहे किंवा एक युजर आहे, त्याला काय करायचं आहे, ऑर्डर करायची आहे कॉफी बाय मोबाईल फोन ऍप. मोबाईल फोनचा जो ऍप आहे त्याच्यावरनं ऑर्डर करायची आहे. खरं मग से काय आहे, म्हणजे हे कशासाठी, युजर से म्हणजेच काय आपण इथं बघितलेलं आहे, व्हॉट द युजर से अबाउट द प्रोडक्ट. ओके. मग त्याला कॉफी हे प्रोडक्ट काय करायचं आहे, त्याला प्यायची आहे, त्यामुळे तो मोबाईल फोनचा वापर करतो आहे. तर त्याच्याबद्दल त्याला काय वाटतं आहे त्या कॉफी बद्दल, की त्याला काय आहे, पहिली गोष्ट त्यांनी 3 सांगितलेले से, की त्याला वाटतं आहे की आपल्याला मोबाईल फोन यूज करायचा आहे, त्याला मोबाईल फोन आवडतो आहे, त्यामुळे तो मोबाईल फोन लाईक करणार आहे आणि त्यामुळे त्या मोबाईल फोन वरून तो काय करतो आहे, कॉफीची ऑर्डर करतो आहे. सो लाईक टू यूज द फोन, त्याचा एक से आहे. मग दुसरं से काय आहे, वॉन्ट कन्व्हिनियन्स, की त्याला कॉफी घरी बसून प्यायची आहे आणि त्याला करायची नाहीये, त्याला एक कन्व्हिनियन्स पाहिजे आहे की कुणीतरी त्याला आणून द्यायला पाहिजे, म्हणून त्याला काय वाटतंय, कशासाठी तो करतो आहे ऑर्डर, कन्व्हिनियन्स साठी. आणि एन्जॉय पिकिंग अप द कॉफी, त्याला करायची नाहीये, फक्त त्याला पिकअप करायची आहे, मग तो एन्जॉय करतो आहे. सो एन्जॉय पिकअप ऑफ कॉफी. सो हे झालं से आहे युजरचा अबाउट द प्रोडक्ट, दॅट इज नथिंग बट कॉफी. कशासाठी कॉफी ऑर्डर करायची आहे, कारण त्याचं से काय आहे त्याबद्दल, की त्याला फोन यूज करायचा आहे, पहिलं से. दुसरं से काय आहे, कन्व्हिनियन्स साठी तो करतो आहे. आणि तिसरं से काय आहे, त्याला एन्जॉय करायचं आहे ते कॉफी दारावर आल्यानंतर. ओके. हे झालं त्याचं से. नंतर थिंक काय आहे, त्याचं थिंकिंग काय आहे, डज नॉट हॅव टाइम फॉर लॉंग लाईन्स, नीड कॅफलाईन टू फंक्शन, नीड्स कॅफेन टू फंक्शन. म्हणजे थिंक काय आहे, की त्याच्याकडे वेळ नाही यायची आता कॉफी तयार करण्यासाठी आणि कुठेतरी दुसरीकडे जाऊन पिण्यासाठी पण त्याच्याकडे काय आहे, हे नाहीये, गरज नाही. त्याला वाटतंय की आपण मोबाईल थ्रू ऍप वरून आपण ती ऑर्डर करू शकतो, हे त्याची थिंकिंग आहे. मग त्याचं फिलिंग काय आहे, त्याप्रमाणे इम्पेशंट अँड ओव्हरवेल्म, त्याला वाटते की आपल्याला घरी बसून चहा कॉफी मिळतो आहे, त्यामुळे तो काय आहे, ओव्हरवेल्म झालेला आहे किंवा इम्पेशंट आहे. आणि डज काय आहे, त्याचं काय आहे, तो का करतोय असं, की त्याला दररोज कॉफी, ड्रिंक कॉफी एव्हरी डे. हेवी स्मार्टफोन युजर, कारण की त्याला ऐकाने मोबाईल फोनची इतकी सवय लागलेली आहे, त्यामुळे त्याला वाटतं आहे की आपण ते करू लवकर, सारखं सारखं मोबाईल वापरू, आणि त्याला कॉफीची खूप सवय झालेली आहे, त्यामुळे त्याला दररोज कॉफी लागते आहे. आणि वॉक्स टू वर्क, आणि त्यामुळे जर कॉफी पिली की त्याच्या ऐकाने वर्किंग चालू होत आहे. मग हे झालं त्याचं डज, हे झालं त्याचं से, हे झालं थिंक आणि हे झालं फील. सो दॅट इज द एम्पॅथी मॅप ऑन व्हॉट, ऑर्डर द कॉफी बाय मोबाईल फोन ऍप. So this is one example. So you can write your says, think, feel, does. तुम्हाला काय वाटतं आहे ते तुम्ही लिहू शकता. इथं ते युजरचं थिंकिंग आहे, युजरचं से आहे, युजरचं फील आहे किंवा युजरचं डज आहे. ओके. तुम्ही हे 2 एक्झाम्पल बघा, 2 मिनिटं. हा. So this is nothing but one example. So your says will change, your thinking will change. It's user thinking about that coffee, about that mobile phone. ते थिंक काय करते, फील काय करते, तुमच्या फिलिंग्स वेगळे असणार, तुमच्या थिंकिंग वेगळे असणार, तुमच्या सेज वेगळे असणार.
ते तुम्हाला तिथं मांडायचे आहेत त्या एम्पॅथी मॅपवर. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? हा Yes, झाले दोन ma'am. एक्झाम्पल आहेत एम्पॅथी मॅपिंग वरती. आणि आता तुम्हाला जर एम्पॅथी मॅपिंग कशावरती करायचं आहे ते बघा. क्रिएट एन एम्पॅथी मॅप फॉर द कॅरेक्टर राजू रस्तोगी फ्रॉम द मूवी 3 इडियट. राजू रस्तोगीचं काय आहे म्हणणं, तो काय करतो आहे त्या पिक्चर मध्ये, फिलिंग काय आहेत त्याच्या आणि त्याच्या थॉट काय आहेत, हे तुम्ही तुमच्या एम्पॅथी मॅपवर क्लिअर करायचं आहे. राजू रस्तोगी कॅरेक्टर माहितीये ना 3 इडियट मधला? येस मॅम. तुम्हाला माहिती आहे त्याचं काय होतं पहिलं, कसा तो वागायचा पहिलं, आणि नंतर त्याला दरवेळेस वाटायचं की देव केलं की सगळी कामं पूर्ण होत आहेत, आणि नंतर तो शेवटी सगळं सोडून काय करतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू जातो आणि तिथे त्याचं सिलेक्शन होत आहे. म्हणजे पहिलं त्याचं सेईंग काय होतं आहे, नंतर त्याचं थिंकिंग काय होतं, त्याचं फिलिंग काय होतं, आता नंतर तो डू काय करतो, हे तुम्ही इथं मांडायचं आहे एम्पॅथी मॅपवर. आलं का लक्षात? ओके. आणि क्रिएट एन एम्पॅथी मॅप फॉर युअर लाईफ. लाईफवर तुमचं सेईंग काय आहे, तुमच्या थिंकिंग काय आहेत, फिलिंग काय आहेत, आणि नंतर तुम्ही डुईंग काय करता आहात, ते तुमच्या एम्पॅथी मॅपवर तुम्ही लिहायचं आहे. यू कॅन यूज व्हेरियस कलर्स, व्हेरियस वॉट एव्हर द रेक्टँगल्स, त्या वेगवेगळे कलर्स द्या. तुमच्या ॲरोज दाखवा इथे कसं दिलेलं आहे त्याप्रमाणे. तुम्ही पिक्चर पण तुम्ही एकाने राजू रस्तोगीचं हे करू शकता. युअर लाईफ बद्दल तुम्ही कुठलं तरी चांगलं मस्तपैकी पिक्चर इथे हायलाइट करू शकणार आहात. हे पण तुमच्या A4 साइज पेपर जाड शीटवर ब्लँक पेजवर तुम्ही हे एम्पॅथी मॅप क्रिएट करायचं आहे. क्लिअर विथ दिस? ओके. So the time for one more assignment is there. So that is nothing but convergent and divergent. ते पण मला वाटते convergent आणि divergent. हॅलो मॅडम, हा, कंटिन्यू करणार आहेत का? नाही झालं लेक्चर. त्यांना सांगते आणि बंद करते. कन्वर्जन आणि डायव्हर्जन हा पार्ट सरांनी घेतलेला होता. त्याच्यावर एक एक्सरसाइज देणार आहे मी. त्या तिन्ही एक्सरसाइज तुम्हाला 5 एप्रिल पर्यंत तुम्हाला त्याने एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. टायमिंग पुरेसा आहे का 5 एप्रिल? का अजून वाढवू दे थोडं? वाढवा 2 दिवस वाढवू का अजून? हा. ओके मॅम. So 7th April will be the last date. Complete the 3 assignment. The third part, conversion and divergence, I will give on the Telegram group. त्याची PPT मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर त्याची लिंकिंग पाठवते आहे. मग ते तुम्ही एकाने बघू शकता आहात आणि नंतर मग तुम्ही ती एक्सरसाइज सोडवा. ओके, क्लिअर विथ दिस? So for all division, the 3 assignment of CDT should be covered. The time, the part, the last date will be nothing but the 7th April for your division, division F. Clear with this? मॅडम, Yes or no? हॅलो. हाँ. येस मॅम. Okay. लेफ्ट मॅडम बंद करते ना. ऐका ना. हॅलो, हाँ. जॉईन व्हायला सांगा मुलांना, कारण मुलं लेफ्ट होतील आता 3:45 वाजत आलेत म्हणून. So you can join. Madam is going to take the lecture. मी लेफ्ट करू का मॅडम? हा, लेफ्ट व्हा मॅडम. मी काय करते, मी बंद करते, तुम्ही पुन्हा जॉईन व्हा. ओके म्हणजे ओके माझं पण कन्वर्टिंग होईल. ओके. And you join the lecture afterwards, all the students, because Avtade madam is going to take the lecture.